माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण देव होय गुरु पडिय दिया भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासिन्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली अघात निवारया, पडिय दिया भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासिन्यावे, योगक्षेम त्यांचे जाणे जलभारी, वाट दावी करी धरुणिया, पडिय दिया भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासन्यावे, तुका मने नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारून, पडिय दिया भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासन्यावे। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाश, मणे निवृत्तिदास वधारी जोजी, पांडुरंगा करू प्रथम नाम दुसरे चरण, संताचिया दुसरे चरण, प्रथम नाम दुसरे चरण, संताचिया दुसरे चरण, संताचिया। महायोगपीठे तटे विमृत्यं वरं, पुण्डरीकाय दातो मुनीन्द्र, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्नं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चले आओ जी पवन कुमार, पधारो रे कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो रे कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो रे कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो रे कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में। राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना। चले चले आओ जी पवन कुमार, पधारो रे कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो रे कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, हरि कीर्तन में। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपाण देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे, मस्तक हे पायावरी यावरे करी संतांच, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत
तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत दंडवत तुझे पाया माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिया द्या भाव पुरवी वासनांती ते आपणा पासिन्यावे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेविकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शांतता मानता ज्यांच्यामध्ये वास करते विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले दगडातील परिसरसातील अमृत मानसातील देव जगत कल्याणार्थ या भूतलावर अवतीर्ण झालेली महान संत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा पाच चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असा भगवान परमात्माचा महिमा वर्णन करणारा अभंग संकीर्तन रूपी सेविकरिता निवडला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज या ठिकाणी या श्री क्षेत्र मौजे लाडोळे तालुका बार्शी या ठिकाणी सप्ताह या सोहळ्यामध्ये श्री सदानंद महाराज यांच्या पुण्यनगरीमध्ये नवनाथ ग्रंथ पारायण अखंड हरिनाम सप्ताह गुरु माऊली आशीर्वादाने श्री नरसिंह स्वामी दत्त प्रसन्न आणि नरसिंह स्वामी चरित्र पारायण सोहळा आणि या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम महिला सप्ताह आणि या महिला सप्ताहामध्ये आज या ठिकाणी ही प्रथम क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्वस्वी श्री दत्ता महाराज गुंड श्री शशिकांत महाराज गुंड श्री भैया कोले त्याचबरोबर या ठिकाणी श्री अभिजित देशमुख प्रणव परिचारक पंढरपूर श्री नाना पुजारी तुळजापूर या सर्वांचं सहकार्य या सप्ताहाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या या सप्ताहाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्या सप्ताहाचा आनंद वाढविण्यासाठी आपल्या भागातील आपल्या महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य नामवंत मृदुंगाचार्य या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुंदर असा ज्यांचा आवाज आहे गाणं कोकिळा गाणं सम्राज्ञी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका हरिभक्तीपरायण माझ्या अतिशय जवळच्या मैत्रीण हरिभक्तीपरायण वैष्णवीताई कोरडे आदरणीय ताईसाहेब वैष्णवीताई कारंडे आदरणीय ताईसाहेब या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हरिभक्तीपरायण आकाश महाराज हरिभक्तीपरायण श्री अमर महाराज हरिभक्तीपरायण जामवंत महाराज आणि सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या ठिकाणी कार्यक्रमासाठी संस्थेतील विद्यार्थी आहे. कुठल्या संस्थेतील? बरं, आपल्या जवळच्या संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. कार्यक्रमासाठी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी आहे. त्याचबरोबर पेटी मास्तर हरिभक्तीपरायण आदरणीय सुरेश महाराज माझ्या पाठीमागं असणारे भालदार चोपदार आहे विणेकरी दादा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इकडून काही महिला भजनी मंडळ आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित लाडोळे गावचं संपूर्ण महिला मंडळ पुरुष वर्ग बाल गोपाळ अबाल वृद्ध ज्येष्ठ नागरिक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. साऊंड सिस्टम कुठली आहे? बरं, जवळची तुमच्या सुंदर अशा प्रकारे साऊंड सिस्टम आहे. कार्यक्रम जिवंत ठेवण्याचं काम करताय यूट्यूबवाले दादा शूटिंग कार्यक्रमाचं करताय. तर अशा स्वरूपाने या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्याचबरोबर या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी घेऊन आले इथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर मला घेऊन फिरतात. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असो गुजरात असो तेलंगण असो मध्य प्रदेश असो किंवा सिंधुदुर्ग असो सगळीकडेच फिरणं असतं आणि मला घेऊन फिरतात. नवे नवे सुंदर अशा प्रकारे मृदुंगही वाजवतात. ज्यांनी इंदोरीकर बाबांसोबत 2 वर्ष पखवाजाची साथ संगत सुद्धा केलेली आहे असे माझे पती परमेश्वर हरिभक्तीपरायण आदरणीय कृष्णा महाराज शिंदे आदरणीय महाराज या ठिकाणी माझ्यासोबत कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या ठिकाणी कार्यक्रमासाठी माझी मोठी बहीण माझ्यासोबत आलेली आहे राधिकाताई. माझं फार मोठं काम करते. माझं छोटंसं बाळ सांभाळण्याचं काम करते. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित महिला वर्ग पुरुष वर्ग बाल गोपाळ अबाल वृद्ध ज्येष्ठ नागरिक गावातले सर्वच मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम विठ्ठल सेवेला या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुम्ही म्हणाल ताई कोण तुकोबाराय? जगामध्ये ज्ञान द्यावं ज्ञानोबारायांनी शांतीब्रह्म ववनाथ बाबांनी
प्रेम करावं आईने, ममता करावी बहिणीने, त्याग करा वडिलांनी, आणि जगामध्ये वैराग्यवान व्हावं तर माझ्या तुकोबरायांनी. कोण तुकोबर आहे? अरे घरात नाही आणि गावात नाही माण पण चित्तामध्ये नेहमी समाधान जगद्गुरु तुकोबर आहे. अरे गळकट आठ फुटका माठ पण शेवटी वैकुंठाची वाट जगद्गुरु तुकोबर आहे. अशा तुकोबरायांचा अभंग या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा आणि भक्त यांच्यातला प्रेमाचा संबंध स्पष्ट करत आहे. मग तुम्ही म्हणाल का हो ताई, परमात्मा भक्त भक्तांवरतीच प्रेम करतो का? तर नाही. परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांवरती प्रेम करतो. परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांवरती प्रेम करतो. परमात्मा त्यांच्या आप्तेष्टांवरती प्रेम करतो आणि परमात्मा भक्तांवरती प्रेम करतो. पण प्रत्येक प्रेमाची संकल्पना, प्रत्येक प्रेमाची व्याख्या आणि प्रत्येक प्रेमाची परिणिती मात्र वेगळी आहे. आता परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांवरती प्रेम करतो. तुम्हाला ताई कशावरून? कारे नाटविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो, बाळा दुधासवे करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोणे. संपूर्ण जगताचं भरण पोषण करण्याचं कार्य परमात्मा करतो. सगळ्या जगावर भगवंताचं प्रेम आहे. सगळ्या जगाला खाऊपिऊ घालण्याचं कार्य भगवंत करतो. तू म्हणाल कसं काय? समजण्यासाठी उदाहरण सांगते. रात्रीचे 12 वाजले, लक्ष्मी मातेने ताट केलं, परमात्माला जेवायला बसले. घास उचलायचा तोंडात घालायचा, थांबा देवा. म्हटले काय? घडात बघा किती वाजले? म्हटले 12. देवा तुम्ही आतापर्यंत कुठल्या हॉटेलमध्ये होते, कुठल्या ढाब्यावर होते, कुठं तुमची पार्टी चाललेली होती? मला कळालं पाहिजे. मला कळाल्याशिवाय मी तुम्हाला जेवू देणार नाही. असं कोण म्हणतं? महिला मंडळ, लाडोळ्याचं महिला मंडळ असं कोण म्हणतं? देवाची बायको. देवाची बायको म्हणजे कोण? तुम्ही काही बोलायचं नाही असं घरून ठरून आलेत का? दत्ता महाराजांनी एवढा मोठा सुंदर महिला सप्ताह तुमच्यासाठी उभा केलाय. संपूर्ण महिला सप्ताह, संपूर्ण 7ही दिवस 8ही दिवस महिलांची कीर्तन आहे. अरे नारी की निंदा मत करे यारो, नारी रतन की खाण, जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान, यत्र नारी असतो पूज्यते रमनते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी सर्व देवता नांदाला येतात, वास्तव्य करतात. हे नारीचं भूषण आहे. आज नारीचा सन्मान व्हावा, नारीचा आदर व्हावा, स्त्री शक्तीचा जागर व्हावा म्हणून दत्ता महाराजांनी एवढा सुंदर महिला सप्ताह तुमच्या या छोट्याशा लाडोळे गावामध्ये आयोजित केला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खरं त्यांच्यासाठी. क्या बात आहे. हे असे सप्ते आपल्याला क्वचित दुर्मिळ बघायला मिळतात. पण खरोखर आपल्या गावचं भाग्य. महाराज लक्ष्मी आहे, ती स्त्री आहे, ती तिचा आदर झाला, तिचा सन्मान झाला, तिच्या आशीर्वादाने आपल्याला काही त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. हा लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. महिला मंडळ मग खास तुमच्यासाठी हा महिला सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मग आपण बोललं पाहिजे की नाही? लाडोळ्याचं महिला मंडळ आपण बोललं पाहिजे की नाही? तुम्ही बोलल्या नाही ना, मी डायरेक्ट घरी निघून जाईल, थांबणारच नाही मी इथं. मला बोलणारी माणसं आवडतात. बोललं पाहिजे माणसाने पडापडा. मला प्रश्न विचारायची सवय. मी फुकट प्रश्न विचारत नसते. जे शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तर देतील त्यांना माझ्याकडून एक चांदीचं नाणं बक्षीस. जागेवर घेऊन जायचं पण फडाफडा बोलायचं. महिला मंडळ घाबरायचं, आवाज आला पाहिजे, आवाज. घाबरायचं, भ्यायचं, कसली चिंता करायची, उद्यापासून घरात काम करायचं. खुशाल नाही म्हणताय. मग काय हे करणार आहे का काय? हे म्हणतील कुठून ताईला तारीख दिली कुठून नाही. बरे बिचाऱ्या घरात काम करत होत्या, बिघडल्या, मनमाडवरून संजून ताई आल्या आणि त्यांचं आमच्या बायांनी ऐकलं, घरातलं कामच संपलं. असं काही करू नका. घरातलं कामही करा आणि कीर्तनाचा आनंदही घ्या. विठ्ठल विठ्ठल. लक्ष्मी मातेने सांगितलं तुमची कुठल्या ढाब्यावर कुठल्या हॉटेलमध्ये पार्टी चाललेली ती मला कळायला पाहिजे. अगं लक्ष्मी, कुठल्याही ढाब्यावर नाही, कुठल्याही हॉटेलमध्ये नाही, सगळ्या जगाच्या भरण पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे. सगळ्या जगानं काही खाल्ल्याशिवाय मी काही खात नाही. म्हटले खरं? हो. बघा एकही जीवा उपवास राहू देत नाही. म्हटले अजिबात नाही. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेने काय केले? रिकामी डबी घेतली. रिकामी डबी, त्या डबीमध्ये एक मुंगी भरलेली डबी आपली कपाटामध्ये ठेवून दिली. परमात्माला जेवायला बसले. घास उचलायचा तोंडात घालायचा, थांबा देवा. म्हटले काय? तुम्ही काल मला सांगितलं होतं की नाही जगतामध्ये काही जीवाला उपवास राहू देत नाही. म्हटले खरंच राहू देत नाही. आज जर मी तुम्हाला एक जीव उपवासी दाखवून दिला तर तुम्ही मला काय बक्षीस द्याल? बोल लक्ष्मी, तुला केवढ्याची पैठणी पाहिजे? तू म्हणशील तिथं फिरायला घेऊन जाईल. तू म्हटली लोणावळा
लोणावळा, तू म्हटली खंडाळा खंडाळा, तू म्हटली जम्मू काश्मीर, तिकडचं तिकीट काढून तिकडे फिरायला जाऊ, तेवढा उपवाशी जीव दाखवून दे. लक्ष्मी माता कपाटाजवळ गेल्या, कपाट खोललं, कपाटातून डबी काढली, डबी परमात्म्याच्या समोर आणली, डबी उघडली. आता विश्वास ठेवेल ती बायको कसली? सांगितलं होतं ना मी, जे काही जीवाला उपवासी राहू देत नाही. पण कुणाची बायको कशी, कुणाची कशी, कुणाची कशी, कुणाची समजदार, कुणाची मन मिळव, कुणाची प्रेमळ, कुणाची भांडखोर, कुणाची संशय. एक जणाची बायको एवढी संशय, एवढी संशय, एवढी संशय, त्याला कधीच कुठं जाऊ देत नव्हती. कोणाच्या दहाव्याला नाही, मौतीला नाही, वर्षश्राद्धाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, वाढदिवसाला नाही, सभेला नाही, पार्टीला नाही, ते असं घरात बसून बसून वैतागलं. नेमका तिचा बाबा आजारी पडला, ती 4 दिवस माहेरी गेली, पण माहेरी गेल्यावर सुद्धा ती गप्प बसत नव्हती. ती तिथून सारखं त्याला फोन करायची, कुठं आहे तुम्ही? आता हे घाबरेल गिराईक कुठलं, लाडोळ्याचं, हे म्हणायचं घरातच आहे, ती म्हणायची कशावरून, हे मिक्सरचा आवाज काढून दाखवायचं, कुर्र. पहिल्या दिवशी फोन केला, कुठे म्हटले घरातच आहे मिक्सर. दुसऱ्या दिवशी फोन केला, कुठे म्हटले घरातच आहे मिक्सर. तिसऱ्या दिवशी फोन केला, कुठे म्हटले घरातच आहे मिक्सर. चौथ्या दिवशी ती माहेरवरून आली. ती माहेरवरून आली, पण याचा घरात तपास नव्हते, फरार झालेलं होतं, फरार. याला वाटलं बरं झालं भारत स्वतंत्र झाला, हे फरार झालेलं होतं. ती म्हणे बंड्या कुठे गेलं तर पप्पा. बंड्या म्हणे मम्मी, जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत. मम्मी काय बोलतोस बंड्या? अरे जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा तेव्हा पप्पा मला घरात दिसायचे कशावरून. जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा तेव्हा पप्पा मला मिक्सरचा आवाज काढून दाखवायचा. ग मम्मी, जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी, तसे पप्पा घराच्या बाहेर गेले मम्मी, पण जाताना आपलं मिक्सरच संग घेऊन जायले म्हणे मम्मी. हे आग्यामुळं काही साधं आहे का? या आग्यामुळाचा धाक साधा नाही. लक्ष्मी मातेने सांगितलं सांगा सांगा, थांबा थांबा. डबी काढली, डबी परमात्म्याच्या समोर आणली, डबी उघडली, आतमध्ये बघितलं तर आतमध्ये ती डबी संपूर्णपणे साखरेने भरलेली होती. वरती मुंगी साखर चाटण्याचं काम करत होती. परमतत्वाच्या चरणविंदावरती दंडवत घातला आणि भगवंताला सांगितलं, प्रभू तुमचा महिमा आगाध आहे, तुमची लीला आगाध आहे, संपूर्ण विश्वावरती तुमचं नितांत प्रेम आहे. आणि त्या नितांत प्रेमाचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. विठ्ठल विठ्ठल आता आपतेष्टांवरचं प्रेम बघूया. रुक्मिणीने सांगितलं, देवा मला तुमच्यासारखा सुंदर साजरा गोजरा गोंडस अशा स्वरूपाचा मुलगा हवाय. भगवंतांनी सांगितलं मिळेल, पण 10 वर्ष तपश्चर्या करा. 10 वर्ष तपश्चर्या केली आणि प्रद्युम्न नावाचा सुंदर मुलगा मिळाला. सत्यभामेने सांगितलं, देवा मला पारिजातकाचं झाड पाहिजे. दिलं. जामवंती नावाची पत्नी होते. त्या जामवंती नावाच्या पत्नीचा नियम होता, भगवान शंकरांना रोज 1000 कमळ व्हायचे. भगवान परमात्मा एक दिवस सोबत गेले कमळ अपूर्ण आलं वाहण्यासाठी. तर माझ्या परमात्म्याने मागचा पुढचा विचार न करता आपलं स्वतःचं नेत्र कमल त्या ठिकाणी वाहिलं. तेव्हापासून आपण परमात्म्याला काणा किंवा कणई असं म्हणतो. हे झालं परमात्म्याचं त्याच्या आपतेष्टांवरचं प्रेम. आता परमात्म्याचं भक्तांवरचं प्रेम बघूया. सांगणा तुकोबाराय तो परमात्मा त्या भक्तांवरती कसं प्रेम करतो. सांगणा तुकोबाराय भक्त आणि परमात्मा यांच्यातला प्रेमभाव कसा आहे. तुकोबाराय सांगतात, माझ्याकडे वर्णन करायला शब्द नाही, माझ्याकडे वर्णन करायला शब्द नाही, पण म्हटले चला आपण वर्णन करून बघू. म्हटले एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम. म्हटले किती? म्हटले जेवढं माय आणि लेकरामध्ये असतं ना, म्हटले तेवढं प्रेम. तू माझी माऊली मी ओ तुझा ताणा, पाची प्रेम पाना पांडुरंगे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव. हे भगवंता तू आमची आई आहे, तू आमची आई आहे आणि आम्ही तुझे लेकर आहोत. महिला मंडळ लाडोळ्याचं आई कुणालाही म्हणता येत. अरे आ म्हणजे आत्मा, नी म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. आई मायेचा सागर आहे, चैतन्याचा जागर आहे, समृद्धीची गागर आहे, पावसाच्या दारा आहे, थंडगार वारा आहे, मायेचा उभारा. आई अक्काचं व्यासपीठ आहे, भाजीतलं मीठ नाही, पहिला विद्यापीठ. अरे आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, गेल्यावर मिळत नाही, तिला आई म्हणतात. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून पूर्वीच्या महिला जात्यावर दळण दळायच्या आणि दळण दळता दळता गाणं म्हणायच्या. आई आई करीते आई कुणीच होईना, आई आई करीते आई कुणीच होईना. माझ्या आईची कसर शेजनारीला येईना, माझ्या आईची कसर शेजनारीला येईना. आई आई करीते खडी
लेकरामध्ये आईसारखं प्रेम करणारं दैवत नाही. लेकुराचे हित 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 वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ओ वाहे माऊलीचे चित्त 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 वाहे माऊलीचे ऐसी कळबळ्याची जाती ऐसी कळबळ्याची जाती ऐसी कळबळ्याची जाती ऐसी कळबळ्याची ऐसी गडबडाची जाती ऐसी गडबडाची जाती ऐसी गडबडाची जाती ऐसी गडबडाची जाती. आई आणि लेकरामध्ये नितांत प्रेमी आईचं जेवढं लेकरावर प्रेम आहे ना महिला मंडळ पुरुष मंडळी तेवढं लेकराचं सुद्धा आईवरती प्रेम आहे. किती प्रेम आहे. आई माझं दप्तर आई माझी पाटी आई माझं पुस्तक आई माझा मोबाईल आई माझं चार्जर आई माझं लॅपटॉप आई माझं हे आई माझं ते आई माझी गाडी आई माझी चावी आई माझी टिफिन आई माझी नोकरी आई माझं हे आई माझं ते आई 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 लेकरू करतो कुठपर्यंत लाडोळ्याचं महिला मंडळ कुठपर्यंत इकडं पण असंच आहे का बाई 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 मनमाडवरून एवढ्या लांब 400 किलोमीटरचा प्रवास करून आले. मला असं वाटलं काहीतरी वेगळं असेल इकडं बार्शीला हां पण इकडं सुद्धा तसंच गावागावाच्या पद्धती असतात महाराज. कोणत्या गावाला कसं कोणत्या गावाला कसं कोणत्या गावाला कसं. आमच्या गावाला मेल्यानंतर माणसं जातात. तुमच्याकडं का जीव गेल्यावर गावागावाच्या पद्धती असतात. कोणत्या गावाला कसं कोणत्या. आमच्या गावाला जर कीर्तन असलं कीर्तन संपलं सगळी मंडळी कीर्तनकाराच्या दर्शनाला येतात. दर्शन घेताना पायावरती 200 रुपये ठेवतात. तुमच्याकडे किती ठेवतात. 500 क्या बात आहे. पाण्याचा भाग आहे. पाणी जास्त आहे तुम्हाला ठेवतही असतील पण मला असं वाटतं तुमच्याकडे ठेवत नाही ना. खरं सांगा महिला मंडळ ठेवत नाही ना. पैसे ठेवतात का. म्हणजे तुमच्याकडे ही पद्धत आपण आजपासून चालू करून घेऊ. काही अडचण आहे का काही हरकत आहे का. चांगली पद्धत आहे चालू करायला. अरे लेकराचं आईवरती नितांत प्रेम आहे आणि आईचं सुद्धा लेकरावरती नितांत प्रेम आहे. पण आई लेकरावरती मरेपर्यंत प्रेम करते महिला मंडळ. पण लेकरू मात्र आईवरती मरेपर्यंत प्रेम करेल हे सांगता येणार. लेकराचं प्रेम कुठपर्यंत. एकदा जर का आली लग्न गटी समीप नवरा घेवोनिया वागरा. जेवायला बसाल बरं का लग्न नाही. आपल्याला मंगलाष्टक म्हटले का पहिले पंक्तीदार सुचतात. काही काही चपला सुद्धा काढत नाही तसेच बसतात. एकदा जर का याचे 2चे 4 झाले एकदा याच्या डोक्यावर अक्षता पडल्या ना अक्षतांचा मार याच्या छोट्या मेंदूला लागला का याच्या मेंदूत बदल झाला. जो आई 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 करत होता ना तो बाई 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 करायला लागतो. मी माझ्या मनाने सांगते का अजिबात नाही. माझ्या मनाने मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. याला शास्त्रामध्ये आधार आहे. आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे. माता पिता को कोई नहीं मारे
आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया चला पुढे म्हटलं किती प्रेम किती प्रेम किती प्रेम म्हटले एवढं प्रेम जेवढं पती आणि पत्नीमध्ये असतं म्हटले तेवढं प्रेम. आता पती आणि पत्नीमध्ये किती प्रेम आहे माई बापांनो. एकदा जर का त्या पत्नीनं पतीच्या नावचं कुंकू कपाळाला लावलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं, भांगामध्ये कुंकू भरला, पतीच्या घरामध्ये प्रवेश केला, पायामध्ये जोडवी घातली, हातामध्ये बांगड्या भरल्या, त्या पतीच्या घरामध्ये प्रवेश केला. तिचं जगणं म्हणजे पती, तिचं अस्तित्व म्हणजे पती, तिचं काळीज म्हणजे पती. जगडायचं पतीसाठी, पतीच्या घरच्यांसाठी, राब राब राबते, हाडाची काळे, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, सगळं काही करते आपल्या पतीसाठी. अरे हात तिचा आहे पण बांगड्या पतीच्या नावच्या, कपाळ तिचं आहे पण कुंकू पतीच्या नावचं, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र पतीच्या नावचं, पाय तिचे पण जोडवी पतीच्या नावची, उदर तिचं आहे पण लेकरं पतीच्या नावचं, सर्वस्व 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 आपल्या पतीसाठी त्यागून देते. म्हणून आपण आपल्या लक्ष्मीला जीव लावला पाहिजे. आपण आपल्या लक्ष्मीला जीव लावला पाहिजे. कीर्तन नुसते ऐकायचे म्हणून ऐकू नका, एका गाण्याने ऐकायचं आणि एका गाण्याने सोडून द्यायचं असं करू नका. अरे आपण आपल्या पत्नीला जीव लावला पाहिजे. आपले आई बाप, भाऊ बहीण, काका काकू, मामा मावशा सगळ्यांचा त्याग करते, आपल्या घरी येते, आपल्यासाठी राबते. आपण तिची कदर केली पाहिजे. तिच्या जाणीवा, तिच्या वेदना, तिच्या भावना, तिच्या संवेदना आपण जाणून घेतल्या पाहिजे. पण ताई, एका बाजूला आमची आई आहे आणि एका बाजूला आमची पत्नी आहे. एका बाजूला ती आहे जिने आम्हाला जन्माला घातलंय आणि एका बाजूला ती आहे जी आमच्यासाठी जन्माला आली. कुणाचं ऐकावं, कुणाच्या मनाप्रमाणे चालावं, कुणाच्या मनाप्रमाणे वागावं, दोघांच्याही मनाप्रमाणे चाला. कारण दोघी घरच्या लक्ष्मी आहे आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी आनंदी ना, त्या घरामध्ये कधी लक्ष्मीची कमतरता पडत नाही. हा लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. म्हणून लक्ष्मीचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. लक्ष्मीचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्या जीवनाचं कल्याण करत असतो. म्हणून आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीला कधी नाराज करायचं नाही. आपल्या घरातल्या लक्ष्मीला कधी दुःखी करायचं नाही. विठ्ठल आता पती आणि पत्नीमध्ये नितांत प्रेमी, नितांत प्रेमी. ज्याला स्त्री कळाली ना माई बापांनो, तो या जगामध्ये श्रेष्ठ झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो माझ्या राजमाता जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली ते माझ्या मुक्ताईचे ज्ञानदेव झाले. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. म्हणून स्त्री कळाली पाहिजे, स्त्री समजली पाहिजे. पती आणि पत्नीमध्ये नितांत प्रेमी, नितांत प्रेमी, नितांत प्रेमी. पण कधी काळी कुठेतरी केव्हा तरी कशी तरी नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, वाद होतात, प्रकरण डिवोर्स पर्यंत जातं, डिवोर्स सुद्धा होतो. लग्नाच्या आधी साखरपुडा होतो. साखरपुड्यामध्ये तो तिला मोबाईल गिफ्ट करतो. तुमच्याकडे करतात का मोबाईल? हा मोबाईल गिफ्ट करतो. पहिल्या काळामध्ये करायचे 1000, नंतर 2000, 3000, 4000, 5000, 10, 20, 25, 30, 50, आता लाखापर्यंत मजल गेली. आणि मोबाईलचा एवढा वापर वाढला, एवढा वापर वाढला मोबाईलचा इतका. मोठी माणसं मोबाईल वापरतात यात नवल नाही, लहान मुलं मोबाईल वापरतात यात नवल नाही, म्हातारी माणसं सुद्धा मोबाईल वापरतात, त्यांना सुद्धा आता मोबाईलशिवाय करमत नाही. एका मुलाच्या आजोबा नेहमी भजनाला यायचे. 2 महिने झाले दिसले नाही. म्हणलं दादू, अरे 2 महिने झाले तुझे आजोबा दिसले नाही, गेले कुठं? म्हणे ताई तुम्हाला कळालं नाही का? म्हटलं काय? म्हणे स्विच ऑफ झाले 2 महिन्यापूर्वीच. किती मोबाईलचा वापर, स्विच ऑफ. म्हटलं कसं काय? म्हणे आम्हालाच कळलं नाही, अचानक व्हायब्रेट झाले आणि हँग होऊन गेले.
म्हटलं मग तुम्ही दवाखान्यात नाही का नेलं? म्हणे सर्व्हिस सेंटरला ॲडमिट केलं होतं, 2-3 रिचार्ज मारले सलाईन, पण काहीच परिणाम झाला नाही. म्हणलं अलीकडे बाबांना दिसायला पण कमी झालं होतं. म्हणे ताई अलीकडे बाबांचा डिस्प्ले पण गेला होता, म्हणजे डोळे. म्हणलं क्या बात आहे. म्हणलं आजीच्या वगैरे स्वप्नात येत असतील ना? म्हणे अधूनमधून मिस कॉल मारत असतात, पण कव्हरेज मिळालं तर नाही, कव्हरेज मिळालं तर गेलं. इथं की आजकालची मुलं शार्प झाले. तसं तो तिला मोबाईल गिफ्ट करतो. मग लग्नाच्या आधी त्यांची बोलणी होतात, अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, ज्याची जशी जशी कॅपॅसिटी, जसा वेळ तसं ते बोलतात. मग लग्नाच्या आधी तो तिला म्हणतो, काय म्हणतो? तू माझा चांद, तू माझी चांदणी, तू माझी चंद्रमुखी. कधी? वाक्य अंडरलाईन करा बरं का, वाक्य अंडरलाईन करा. कधी? लग्नाच्या आधी. लग्नाच्या आधी साखरपुड्याच्या नंतर तो तिला म्हणतो, तू माझा चांद, तू माझी चांदणी, तू माझी चंद्रमुखी. लग्न झालं 6 महिन्यानं म्हणतो सूर्यमुखी. आणि 2 मुलं झाले ना, स्टँडवरून जरी येताना दिसली तरी म्हणतो आली ज्वालामुखी. आता स्फोट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे लग्नाच्या आधी चंद्रमुखी, 6 महिने आणि सूर्यमुखी, 2 मुलं झाले की ज्वालामुखी. एक आपलं शेतकरी शेतातून आलं, बायकोला म्हणजे जरा प्यायला पाणी दे, पाणी दे म्हटल्यानंतर ती आपली किचनमध्ये गेली, तिनं पाण्याचा ग्लास भरला, पण तिनं विचार केला तापड गिराईक जरा अवघड आहे. मग आधी पाणी द्यायचं, चहा द्यायचा, परत चहा मागतील, आधी चहा ठेवू, चहाही सोबत नेऊन पाणी सोबत नेऊ. तिनं चहा ठेवला आणि चहाची बशी अशी ट्रेमध्ये घेतली, पाणी घेतलं आणि समोर त्याच्या गेली. याला वाटलं एवढा वेळ झाला, मी हिला पाणी सांगितलं, हिला पाणी आणायला एवढा उशीर का झाला? हे नेमकं शेतातून वैतागून आलं होतं. का बरं? शेतामध्ये याचे नेमके बैल सुटले होते आणि ते संपतरावच्या बांधावर गेले होते. इथं कोणी संपतराव नाही ना? जे असतील ते सोडून बरं का, कीर्तन संपल्यावर येतील माझी भेट घ्यायला. संपतरावच्या बांधावर गेले. संपतरावचं याचं नेमकं भांडण झालं. ती जशी समोरून पाणी घेऊन आली ना, त्यानं खाडकन तिच्या, क्या बात आहे, काय टायमिंग साधला, अनुभव आहे का काय? खाडकन तिच्या कानामागं मारली, कानामागं मारली. ट्रे गेला, बशी गेली, पाणी गेलं, चहा गेलं, सगळंच गेलं. ती म्हटली का बरं मला मारलं? अहो का बरं मला एवढा वेळ लागतो का पाणी आणायला? अहो तुमच्यासाठी आई, बाप, भाऊ, बहीण, काका, काकू, मामा, मावश्या सगळ्यांचा त्याग केला. तुमच्या घरात आले, तुमच्यासाठी राब राबती, हाडाची काढा, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, सगळं काही तुमच्यासाठी करते आणि तुम्हाला मारलं. काय कारण? अहो तुमच्यासाठी मी चहा ठेवत होते आणि तुम्हाला मारलं. तुम्ही मला मारलं ना, बास, मला थांबायचं नाही. लग्नात मैत्रिणी म्हणत होत्या तुला खूप हँडसम नवरा मिळाला आणि अभिगर चंद्राचा मसोबा माझ्या नशिबात पडला. असा कुठं नवरा असतो का? जरा लोकांचे नवरे जाऊन बघा. बायकोनं 500ची साडी मागितली तर 1000ची घेतात. लाडोळ्याचं महिला मंडळ घेतात का? इथंच कबूल करून घ्या. 2 तोळ्याचा नेकलेस मागितला तर 4 तोळ्याचा करतात. आणि काय झालं? अहो चहा आणायला एवढा उशीर झाला आणि तुम्ही मला मारलं. तुम्ही मला मारलं ना, बस आपल्याला थांबायचं नाही. गेली बेडरूम मध्ये, कपाट खोललं, साड्या काढल्या, बॅग मध्ये साड्या टाकल्या, त्याच्या समोर बॅग आणली, आपटली, त्याला सांगितलं मैं मायके चले जाऊंगी, तुम देखते रहियो. म्हणले आपल्याला इकडं थांबायचं नाही. आता याला माहित होतं ही जर माहेरी गेली तर संध्याकाळी भाकरीची पंचायत झाल्याशिवाय राहणार नाही. हे अगं ऐक ना, मी का तुला खरंच मारलं का? मग प्रेमानं मारलं, प्रेमानं. ती म्हणे हा, प्रेमानं कधी कोणी मारत का? प्रेमानं लोक साडी आणता, गजरा आणता, एखादा आवडीचा पदार्थ, आवडीचा दागिना करतात आणि ते मला मारलं. अगं खरंच प्रेमानं मारलं, खरंच प्रेमानं मारलं, खरंच प्रेमानं मारलं. तिनं काही मागचा पुढचा विचारच नाही केला. आता तो हुशार होता. तो म्हटलं अगं माझं ज्याच्यावर जेवढं प्रेम असतं ना तेवढं मी त्याला मारत असतो. हुशार होता तो चाटा मारायला. कुठला महिला मंडळ? कुठला? लाडोळ्याचा का? तर म्हणलं अगं माझं ज्याच्यावर जेवढं प्रेम असतं मी त्याला तेवढं मारत असतो. तिनं काही मागचा पुढचा विचारच नाही केला. तिनं काय केलं? त्याच्या खाडकन इकडूनही मारली आणि इकडूनही मारली. त्यानं असाच गाल धरला. तो म्हटला का ग मला मारलं? ती म्हटली तुम्हाला काही अक्कल, तुम्हाला काही कळतं का? अहो तुमचं तरी माझ्यावर सिंगल प्रेम आहे, पण माझं तुमच्यावर. हुशार होती ना ती लाडोळीची. नवरा बायकोच्या भांडणाला काही कारण लागत नाही, वेळ लागत नाही, कशावरूनही वाद, कशावरूनही भांडण. एक बायको आपल्या नवऱ्याला म्हणे तुमचं काय काय सांभाळू, आई सांभाळू, बाप सांभाळू, भाऊ सांभाळू, किचन सांभाळू, कोंबड्या सांभाळू, बकऱ्या सांभाळू, पाहुणे रावळे सांभाळू, काय काय सांभाळू. तो म्हणे तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकीचं टोटल मी सांभाळून घेतो. नवरा बायकोच्या भांडणाला काही कारण लागत नाही. नवरा बायको मधलं प्रेम सुद्धा कधी काळी कुठेतरी कमी होतं, पण परमात्मा आणि भक्त यांच्यामधलं प्रेम मात्र कमी नाही होत. रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी न गमे घडी. आम्हाला आमच्या परमात्म्याशिवाय क्षणभर सुद्धा करमत नाही. किंवा संत महात्मे वर्णन करतात पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा
क्षणभर सुद्धा करमत नाही, आम्हाला आमच्या देवाशिवाय आम्ही क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. मग प्रेम प्रेम म्हणजे काय? व्हॉट इज लव? प्रेमाची डेफिनेशन काय? प्रेमाची व्याख्या काय? प्रेम सांगता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही, प्रेम हे केलं जातं. समोरच्या व्यक्तीवर आपलं किती प्रेम आहे हे त्याला शब्दात सांगून जमत नाही मायबापांनो. त्या प्रेमासाठी आपण किती करतो, काय करतो, कुठल्या भावनेनं करतो. प्रेमामध्ये फिलिंग्स इज इम्पॉर्टंट, प्रेमामध्ये ऍक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट, प्रेमामध्ये भावना महत्वाची आहे, प्रेमामध्ये क्रियाशीलता महत्वाची आहे. मग तू खूप बरा आहे. परमात्मा भक्तांवरती प्रेम करतात म्हणजे परमात्मा भक्तांसाठी असं नेमकं करतात तरी काय? तू खूप बरा आहे सांगतात. अरे ज्ञानियांचे राज्य, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, चैतन्याचा जिवाळा माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे, तेही प्राणा परवते आवडते जे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती, किंबहुना आवडे निरुपम. ज्याला कुठला उपमाच नाही, ज्याला कुठलं दाखलाच नाही. मग असं नेमकं प्रेम आहे तरी किती तुकोबाराई सांगतात. अरे किती प्रेम करतात, काय सांगावं. अभंगाच्या पहिल्या माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 माझ्या विठोबाचा कैसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु, आपणाची देव, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, बडिये देह बाबन पुरबी वासना, पडिये देह बाबन पुरबी वासना, पडिये देह बाबन पुरबी वासना, पडिये देह बाबन पुरबी वासना. आपणच देव, आपणच देव होय गुरु, बडिये देह भाव पुरवी
होय गुरु होय होय गुरु होय तुकोबाराही सांगतात माझा परमात्मा भक्तांवरती किती प्रेम करतो. परमात्मा भक्तांसाठी कधी कधी देव झाला तर कधी कधी गुरु झाला. कुरुक्षेत्रासारख्या रणभूमीवर योगेश्वर परमात्म्याने अर्जुनाचा रथ नेला. माईबापांनो, अर्जुनाने समोर दृष्टी कटाक्ष टाकला. समोर कोण द्रोणाचार्य, समोर कोण भीष्माचार्य, समोर कोण चुलत भाऊ, नातेवाईक, आप्तेष्ट, परिवार. अर्जुनाने आपल्या हातातला धनुष्यबाण खाली टाकलं, दोन्ही हात वरती केले आणि परमतत्वाला सांगितलं, भगवंता न कांक्षी विजयम कृष्णाचे राज्य सुखाणीच देवा. मला राज्य नको, मला विजय नको, मला सुख नको आणि मला युद्ध सुद्धा नको. अशा वेळेला अर्जुनाचा भ्रम निराश होण्यासाठी माझ्या परमतत्वाच्या मुखरबिंदातून जो काही उपदेश बाहेर पडला त्या उपदेशाला आपण म्हणतो श्रीमद भगवद्गीता. अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसारा एवढे थोरो जे फेडिले जगाचे वत्साची निओरसे दुबते होय गरोदेसे झाले पांडवाचे निमिसे जगत उद्धरण. अर्जुनामुळे संपूर्ण जगताचा उद्धार झाला. कारण गीतेसारखा अमूल्य जोड अशा स्वरूपाचा ग्रंथ तुम्हा आम्हाला लाभला. ती गीता संस्कृतमध्ये होती, तुम्हा आम्हा जड जीवांना कळत नव्हती, म्हणून माऊलींनी तिचं मराठीमध्ये रूपांतर केलं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, प्रकट केली, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, प्रकट केली, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, प्रकट केली, प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम नाम ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी. भगवंताने गुरु होऊन कार्य केलं यात नवल नाही. माझ्या देवानं देव होऊन सुद्धा खूप काही कार्य केलं. प्रेमासाठी भावासाठी माझा परमात्मा तुकोबारांच्या फाटक्या घोंगडीवर बसले. प्रेमासाठी परमात्म्याने चोखोबाच्या पत्नीचं बाळणपण केलं. माईबापांनो, प्रेमासाठी माझ्या परमात्म्याने गोरोबा काकाचं मेलेलं मूल परत आणून दिलं. प्रेमासाठी माझ्या परमात्म्याने शबरीची उष्टी बोरं खाल्ली. प्रेमासाठी माझ्या परमात्म्याने सुदामजीचे पोहे खाल्ले. प्रेमासाठी माझ्या परमात्म्याने कान्होपात्रा वेशीची मुलगी असून तिला आपल्यामध्ये सामावून घेतलं. प्रेमासाठी माझ्या परमात्म्याने जनाबाईसाठी सुराचं पाणी केलं. प्रेमासाठी माझ्या परमात्म्याने सखूबाईसाठी स्वतःला बांधून घेतलं. आणि प्रेमासाठी माझ्या परमात्म्याने नाथ बाबाच्या प्रपंचामध्ये 36 वर्ष पाणी भरण्याचं कार्य केलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे अनंत भक्ती भावे निळाबंदीचा श्रीपाय. अनन्य भक्ती भावे निळाबंदित ते पाये. ओ माझा स्वामी एकनाथा, माझा स्वामी एकनाथा. माझा स्वामी एकनाथा, माझा स्वामी एकनाथा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे हे वावे जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळाबंदित से पाये. मग तुम्ही म्हणाल का होत आहे
आम्ही भगवंताची भक्ती करत नाही का? आम्ही परमार्थ करत नाही का? आम्ही नामस्मरण करत नाही का? आम्ही मंदिरात जात नाही का? आम्ही देवाची देवपूजा करत नाही का? दान करत नाही का? धर्म करत नाही का? सप्ताला येत नाही का? कीर्तन ऐकत नाही का? भजन ऐकत नाही का? आम्हाला कधी देव दिसला नाही, आम्हाला कधी देव जाणला नाही, आम्हाला कधी देवाचा भात झाला नाही, आम्हाला कधी देवानं संकटातून सोडवलं नाही ताई का? संतांना जसा देव कामी आला, संतांना जसा देवाचा साक्षात्कार घडला, मग आमच्या भक्तीमध्ये कुठं कमतरता आहे? आमच्या भक्तीमध्ये कुठं उणीव आहे? अरे संतांच्या भक्तीमध्ये निष्कामता होते, आमच्या भक्तीमध्ये सकामता आहे. आम्हाला देवाचा भास का होत नाही? आम्ही मंदिरात गेलो की काहीतरी मागितल्याशिवाय राहत? संतांनी सांगितलं की आमच्या मागण्याची इच्छा अजिबात नाही. मागण्याची इच्छा तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने दिग त्याचे. काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. संत सांगतात आम्हाला मागायला आवडत नाही, आपल्याला मागितल्याशिवाय राहत नाही. संतांच्या भक्तीमध्ये निष्कामताना आपल्या भक्तीमध्ये आपल्याला जर एक देव प्रसन्न झाला नाही ना, आपण लगेच दुसरा देव बदलतो. सोमवारी शंकराच्या मंदिरात, मंगळवारी जगदंबा माता, बुधवारी पांडुरंगाच्या मंदिरात, गुरुवारी दत्ताच्या मंदिरात, शुक्रवारी जय संतोषी माय फुटाने खाईन तिकडच राह. शुक्रवार गेला, शनिवार आला, जय बजरंग बली तोड़ दी दुश्मन की नली भर दी हमारी झोली. शनिवार गेला, रविवार आला का साऱ्या अंगाला भंडारा लावून मोकळा. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी, वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी. सावधोनी बदनी लागा देव करा काही वारी. येळकोट येळकोट सदानंदाचा आणि वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. काही गरज आहे का डीजेची नाचायला? आशा चाली असल्यावर कोणी उठून नाचल ना. हा महाराज, आमच्या एका देवावर विश्वास नाही, एका देवावर भक्ती नाही. एक असा मनसंध्या होता. मनसंध्या, मनसंध्या माहिती का तुम्हाला? मनसंध्या, मनसंध्या पाठीमागं बसलेली मंडळी. मनसंध्या म्हणजे कोण? त्याच्या मनाला येईल तसं वागणारा, त्याचं नाव काय? मनसंध्या. तो मनसंध्या पंढरपूरला गेला, पांडुरंगाच्या मंदिरात बसला, रडायला लागला. मित्रांनी विचारलं भाऊ रडायला झालं काय? म्हटलं दोनदा पंढरपूरला आलो, दोनदा, पण अजून काही पांडुरंग प्रसन्न झाला? किती वेळा? आता 2 वेळेमध्ये पांडुरंग प्रसन्न व्हायला. पांडुरंग काय याचा घरचा गडी का? मित्र हसायला लागले. मित्र म्हटले मूर्खा, ज्यांनी आळंदी ते पंढरपूर 75 वर्ष बिगर चप्पलची वारी केली, अजून देव त्यांच्या स्वप्नात नाही. तू म्हणतो मला 2दा प्रसन्न झाला नाही, घरी जाईन गणपतीची भक्ती कर. मित्र म्हटले याची गंमत करू. ते घरी आलं, त्याचं नावच मनसंध्या. घरी आलं, गणपती देवा पांडुरंगाची मूर्ती काढली, गणपतीचा फोटो ठेवला. सकाळ संध्याकाळ गणपतीची पूजा, सकाळ संध्याकाळ गणपतीला नैवेद्य, सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उदिशे दुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांचे. जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय. यानं गणपतीला नैवेद्य केला मोदक. तेवढ्याच दरवाज्यात कुंदीर आलं, उंदराने एक मोदक पळवला. उंदराने एक मोदक पळवला आणि याला मनसान त्याला घरामध्ये एकच टाइम झाले. म्हटलं का असला गणपती देव? अरे ज्या देवाला आपल्या मोदकाचं रक्षण करता येत नाही तो माझं काय रक्षण करी? तो काय देव आहे का? म्हटले कसला गणपती देव? गणपतीच्या समोरून उंदरानं मोदक नेला. गणपतीपेक्षा श्रेष्ठ उंदीर. यानं गणपती बाजूला केला आणि उंदीरच देवावर बसवला. याचं नाव काय होतं?
मनसंध्या यानं उंदीर देवावर बसवला. सकाळ संध्याकाळ उंदराची पूजा, सकाळ संध्याकाळ उंदराला नैवेद्य, सकाळ संध्याकाळ उंदराची आरती. तुम्हाला येते उंदराची आरती? नाही येत तुम्हाला? तुमच्या लाडोळ्याला करत नाही का उंदराची आरती? महिला मंडळ उंदराची आरती नाही येत तुम्हाला? मला येते. ऐकायची का तुम्हाला? मला येते ऐकाय. पाठीमाग बसलेली पुरुष मंडळी ऐकायची का? मला येते उंदराची आरती. ऐका कार्यकर्ते मंडळी, आवाजाकडे लक्ष द्या. पाकिटामध्ये एक्स्ट्रा 1000 रुपये भरा. उंदराची आरती ऐका. जय देव जय देव जय उंदीर मामा, 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 जय देव जय देव. एवढीच येते मला, पुढं नाही येत. बाई 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 अख्खं कीर्तन नाही मन लावून ऐकलं, एवढं उंदराची आरती ऐकत होते. जसं घरी गेल्यावर करायची तुम्हाला. इथं तर आपलं चुकतं. जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही आणि जे ऐकायला नको ते ऐकल्याशिवाय राहत नाही. महाराजाला वाटलं खरा देव उंदीर, येणं उंदीर बसवला देवाऱ्यावर. तेवढ्यात दरवाजात मांजर आलं. उंदराची मांजराची नजर झाली. उंदीर म्हणलं नको बाई, किती खायला घातलं, किती पूजा केली, किती देवाऱ्यावर बसवली. मॅडम आल्या. मॅडम आपल्याला गटको का मटको केल्याशिवाय राहणार? मॅडम काय म्हणणार आहे? त्याला देवाऱ्यावर बसवलं, याची पूजा चालेल, याला सोडा. मॅडम आपल्याला उंदराला पाहिलं, मांजराला पाहिलं, उंदीर बुंगाट. हे म्हणले खरा देव मांजर, ये ना मांजर बसवली देवाऱ्यावर. दरवाज्यात कुत्रा आलं. कुत्र्याची मांजराची नजर झाली. मांजर म्हणलं नको बाई, सर आले. मांजर घाबरलं. हो कुत्र्याला पाहून मांजर बुंगाट. हे म्हणले खरा देव कुत्र, ये ना कुत्र बसवलं देवाऱ्यावर. माणसाचा स्वभाव विचित्र असावा, पण एवढा स्वभावाला औषध नाही. संत महात्मे वर्णन करतात. आधी होती दासी, पटराने केले तिसी, तिच्या हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना, तिच्या हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता बग्या, आधी होता बग्या, दैव योग्य झाला बग्या, दैव योग्य झाला बग्या. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. याला वाटलं खरा देव कुत्र, यानं कुत्र बसवलं देवाऱ्यावर. आता खरी गंमत पुढे ऐका. याच्या बायकोनं सकाळी सकाळी केल्या गरम गरम भाकरी. लाडोळ्याचं महिला मंडळ. पहिल्या महिला भाकरी करायच्या. कशावर करायच्या? पटापटा बोला, चांदीच्या नाण्याचा प्रश्न आहे. मी सगळी घरी घेऊन जाईल का? पहिल्या महिला भाकरी करायच्या कुठं? पहिल्या महिला मिरची वाटायच्या कुठं? पहिल्या महिला दळण दळायच्या कुठं? जात्यावर. आता जात्याची जागा कोणी घेतली? गिरणी. पाट्याची जागा कोणी घेतली? मिक्सर. चुलीची जागा कोणी घेतली? गॅसने. आता आमचा जमाना इतका बदलला, इतका बदलला. आमच्या महिला इतक्या पुढे गेल्या, इतक्या पुढे गेल्या. आमच्या महिला डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, शिक्षक आहे, कीर्तनकार आहे, प्रबोधनकार आहे, गायक आहे, वादक आहे, टॅक्सी चालवतात, रिक्षा चालवतात, रेल्वे चालवतात, विमान चालवतात, देश चालवतात, पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला महिला आहे, टोल नाक्यावर टोल फाडायला महिला आहे, फॅशन डिझायनर, ब्युटी पार्लर चालवतात, एसटी कंडक्टर, एसटी ड्रायव्हर, एसटीचं 50% आरक्षण. आता आमच्या महिला इतक्या पुढे गेल्या, इतक्या पुढे गेल्या. आता तरी बरं आहे. काही दिवसांनी आमच्या महिला इतक्या पुढे जाणार, इतक्या पुढे जाणार. सगळ्या महिला नोकरीच्या निमित्तानं घराच्या बाहेर, आणि सगळे माणसं खुशाल म्हणताय घरात. मग एकमेकांना म्हणतील सका पाटील झाल्या भाकरी, दौलतराव दिली का फोडणी, दत्तू पाटील पिठलं केलं पण मीठ किती टाकायचा अंदाज आहे ना. कमी बिमी पडलं तर ड्युटीवर आले बायको मारायला बसले. अहो आता आमच्या महिलांना जाती माहीत नाही. आम्ही आता सिंधुदुर्गला कार्यक्रमाला गेलो होतो मागच्या महिन्यात, कणकवलीच्या जवळ.
त्या ठिकाणी गेल्यानंतर असंच कीर्तनामध्ये सहज जात्याचा विषय निघाला की बाई उठून उभी राहिली, बॉय कट केलेली, शर्ट पॅन्ट घातलेली, चांगली सुशिक्षित, लाखभर तरी पगार असेल. ताई मी यूट्यूबवर नेहमी तुमची कीर्तन ऐकते, फार दिवसापासून कीर्तन ऐकते ताई, मी तुमची फार फॅन आहे ताई, 5 मिनिटाच्या अंतरावर आमचं घर आहे, चला ना ताई आमच्या घरी. गेलो आम्ही तिच्या घरी. ताई चहा, कॉफी, दूध वगैरे तुम्ही काय घेणार, थंड वगैरे? म्हटलं आम्ही चहाच घेतो. ताई तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का? म्हटलं विचारा ना ताई. ताई तुम्ही कीर्तनामध्ये जातं 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 जे काही करत होतात वटीत जातं. त्यानं म्हटलं तुम्हाला जातं माहीत नाही का? म्हणे नाही. मी यूट्यूबला सर्च करून दाखवलं, स्क्रीनशॉट मारला, झूम करून दाखवलं. म्हटलं पूर्वीच्या काळात अशी जाती होती आणि या जात्यावर बसून महिला दळण दळायच्या. ही जात आहे, हो, इटीत जातं, याला जातं म्हणतात. ताई म्हणे काय, याच्यावर कुठून बसावं लागतं? कशावर? जात्यावर. तिला म्हणलं बाई त्याच्यावर नाही बसावं लागत, त्याच्या शेजारी बसावं लागतं, त्याच्या दळण टाकावं लागतं. आता आमच्या महिलांनी फार क्रांती केली. पण पूर्वीचा काळ, इडं पहिली भाकर उचलली, चुलीला लावली, कुत्र्यानं पहिली भाकर रेडी, कुत्र्यानं चुली झडप घातली. हिला राग आला, हिनं चुलीतलं जळतं लाकूड काढलं, कुत्र्याला फेकून मारलं. हिला कुत्र्याला लाकूड फेकून मारायला आणि या माणसानं त्याला घरामध्ये यायला एकच टाइम झाला. हे म्हटले कसला आला कुत्रा? देव, खरा देव कोण आहे? म्हटले माझी बायको. यानं कुत्रा बाजूला केलं आणि बायकोच देवावर बसवले. बायकोला सकाळ संध्याकाळ पूजा, सकाळ संध्याकाळ नैवेद्य, बायकोचीच पूजा. ती झाली देवीन, आज आला तिचा भोप्या. एका देवाची भक्ती करा, एका देवाला शरण जा. आपुला तो एक दैव करुणी घ्यावा, आपुला तो एक दैव, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे. क्या बात है. रती माई के दुःखाची जरीती, रती माई के दुःखाची जरीती. तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे. रती माई के दुःखाची जननी, रती माई के दुःखाची जननी, दुःखाची जननी, दुःखाची जननी. म्हणून भगवान परमात्म्याला आवडतो भाव, भगवान परमात्म्याला आवडतं प्रेम. भाव का बुका हूं मैं, थोरा भावाचा भुकेला, थोरा भावाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. थोरा भावाचा भुकेला, थोरा प्रेमाचा थोर भुकेला. प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा बाबाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, भुकेला. भाव का बुका हूं मैं, भाव ही बस सारे, भाव से बजले मुझे भव से बेड़ा पारे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रचती, एर पत्र पुष्प फळे बजावयामी सकेवळ. वाचून यामुचा लागणीश फळ भक्ती तत्व. म्हणून भगवान परमात्म्याला पाहिजे भाव, भगवान परमात्म्याला पाहिजे भक्ती. भक्तीनं प्रेमानं जर आपण एखादी गोष्ट केली ना महाराज, तर ती नक्कीच परमात्म्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. पण आमच्या भक्तीमध्ये कसली कमतरता आहे? आमच्या भक्तीमध्ये कमतरता आहे ती भावाची, आमच्या भक्तीमध्ये कमतरता आहे ती प्रेमाची. पण जर प्रेमानं आणि भावानं आपण ईश्वराचं चिंतन केलं, ईश्वराची भक्ती केली, तर तो परमात्मा आमच्यासाठी काय करतो? तुकोबाराई सांगतात, काय करतो ते नका विचारू, काय करत नाही ते विचारा. अरे माझा परमात्मा भक्तांची इच्छा पुरवतो यात नवल नाही, देवभाव पुरवतो यात नवल नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाळाच्या वेळी आपल्यामध्ये सामावून घेतो यात नवल नाही. माझा परमात्मा भक्ताची बायको झाला, बायको बनून
देवानं भक्ताची वासना सुद्धा पूर्ण केली अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पडी देह भाव पूरबी वासना पडी देह भाव पूरबी वासना पडे देह भाव पुरवी वासना पडे देह भाव पुरवी वासना अंतते अंगाना अजून काय करतो तुकोबराई संकटात अजून काय करतो? भक्तांच्या मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो आणि प्रत्येक संकटातून सोडवण्याचं कार्य करतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे. उत्तरेच्या गर्भामध्ये गर्भाला मारण्यासाठी अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरेला जाणवलं की आपल्या गर्भाला कुणीतरी मारण्याचं काम करतंय. उत्तरेने आपले दोन्ही हात वरती केले. कृष्णा धावरे नव करी मजवरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे लवकरी. माझ्या परमात्म्याने उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन प्रवेश केला आणि त्या गर्भाचं रक्षण केलं. तोच गर्भ पुढे जन्माला आला. बाहेर आल्यानंतर निरीक्षण करतोय, परीक्षण करतोय. ज्या परमात्म्याने माझ्या आतमध्ये येऊन मला दर्शन दिलं, मला वाचवलं, तो माझा भगवंत कुठे, तो माझा परमात्मा कुठे. आणि त्याचं नाव ठेवलं, निरीक्षण चाललंय, परीक्षण ठेवलं, त्याचं नाव ठेवलं परीक्षिती. तो राजा परीक्षिती. कोण राजा परीक्षिती? ज्या राजा परीक्षितीने श्री शुकदेव स्वामीच्या मुखरविंदातून श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि आपला उद्धार करून घेतला. अज्ञानद्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्यायी कथा सार मम कर्ण रसायन काल व्याल मुख ग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवत शास्त्रम कलोकीरेण भाषितम. श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि आपला उद्धार करून घेतला. भक्तांच्या मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो, प्रत्येक संकटातून सोडवतो. योग जाणतो, क्षेम जाणतो, हाताला धरून रस्ता दाखवण्याचं कार्य करतो. त्यासाठी कशाची गरज आहे? ईश्वराच्या चिंतनाची. ताई, कसं करायचं ईश्वराचे चिंतन? सगळ्यांनी प्रेमाने आदराने आपले दोन्ही हात वरती करा. सगळ्यांनी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, सगळ्यांनी अगदी ताटवरती हात करा. हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
ठोका 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 थांबा 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 आता एकदा टाळ एकदा पखवाज आणि एकदा तुमच्या टाळ्या पखवाज टाळ सांगितल्याबरोबर सगळ्यांनी वरती हात घेतले त्याबद्दल धन्यवाद न सांगता सगळ्यांनी खाली हात घेतले त्याबद्दल डबल धन्यवाद लय चॅप्टर माणसं लाडोळ्याची लय चॅप्टर माणसं आमचं एवढं महिला मंडळ जमलं पण काय आमच्या महिला मंडळाचा आवाज पाहिजे तसा आला नाही आमच्या महिला मंडळाचा आवाज येत नाही कुठं फक्त एका ठिकाणी भांडणाचा कार्यक्रम पाहिजे आवाज कुणाचा सखूबाईची पुढे गंगूबाई गंगूबाईची पुढे द्वारकाबाई द्वारकाबाईची पुढे शांताबाई हा झालं चालू तुमचं काही शिव्या देईल त्याचा तपास नाही महिला मंडळ आपण ह्या ठिकाणी आल्यानंतर भजन केलं पाहिजे की नाही आता सगळ्या महिला आता महिलाचा सप्ताह म्हणल्यावर भजन झालंच पाहिजे पहिला दिवस आहे चार्जिंग झाली पाहिजे सगळ्या महिला माझ्या पाठीमागे हाताने टाळी आणि मुखाने भजन करणार ना हा सगळ्यांनी माझ्या पाठीमागे हा सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला प्रपंच दळाना दळीले पिटम्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला सासू आणि सासरा दिरहा तिसरा क्या बात है सासू आणि सासरा दिरहा तिसरा ओ व्यागाऊ व्रतारा तू ये रे बा विठला हे ओ व्यागाऊ व्रतारा तू ये रे बा विठला तू ये रे बा विठला तू ये रे बा विठला ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला कौतुके तू ये रे बा विठला हो व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला रे बा विठला रे बा विठला रे बा विठला व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला हो व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला वा 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 महिला मंडळ एवढं गोड भजन केलं तुम्ही एवढं गोड फक्त पुढच्या नियुक्त घेतलं तर मागच्या काही रोजाने लिहिलं तर का फक्त पुढच्यांचा आवाज आला पण महिला मंडळ खूप छान आमच्या महिलांच्या मागं काही साधा ताण आहे का सकाळी उठायचं आंघोळ करायची देवपूजा करायची झाडझूड करायची स्वयंपाक करायचा भांडे घासायचे धुणं धुवायचे फरची पुसायची सगळं घरातलं काम आवरायचं शेतावर जायचं दिवसभर शेतात काम करायचं परत संध्याकाळी यायचं हातपाय धुवायचे झाडझूड करायची परत स्वयंपाक करायचा पप्याला जीव घालायचं पप्याच्या बापाला जेव घातलं का उपाशीची येले कीर्तनाला किती काम करायचं चांगलं काम केलं का कोणी शाबासकी देत नाही काम चुकलं का सगळे बोलतात की नाही महिला मंडळ पण जाऊ द्या मी मात्र तुमची मनापासून कौतुक करते तुम्हाला मनापासून शाबासकी देते एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वा 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 बघा पुरुष मंडळी तुम्ही 2 तोळ्याचा नेकलेस केला असता तरी एवढा चेहरा खुला नसता एवढ्या आमचा महिला मंडळाचा चेहरा खुला आमच्या महिला मंडळाला दुसरं काहीच आवडत नाही आमच्या महिला मंडळाला आवडतं फक्त कौतुक दुसरं काही आवडत नाही तुम्ही शेतातून आले ना दुसरं काहीच करायचं नाही शेतातून आले ती समोरून पाणी घेऊन आले तुम्ही फक्त एक स्माईल द्यायची म्हणायचं का गं थकली का दमली का अगं जीवाची काळजी घे अगं तुझे गुडघे दुखतात ना जरा जीवाची काळजी घे जरा जीवाकडं बघ कशी होतील कशी झाली जरा जीवाकडं बघ
कशी होती न कशी झाली. अगं जीवाची काळजी घे. तुम्हाला सांगते तिचं किती डोकं दुखू द्या, डोक्याला गुडघ्याला झेंडूबाम लावील, पण तुम्हाला भजेच तळील. नाही तळले तर मला फोन करा. बिचारीला आवडतं फक्त प्रेम आणि कौतुक. महिला मंडळ आता तुम्ही थांबा. अब राष्ट्रपति की बारी हो गई है, अब बारी आने वाली है पंतप्रधान जी. मेरे प्यारे देशवासियों, अच्छे दिन आने वाले हैं. पाहू आता यांचा किती आवाज निघतो. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. क्या बात है. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, 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 पतित पावन सीताराम. वा 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 वा. पुरुष मंडळी, तुम्ही सुद्धा इतकं गोड म्हटलं, इतकं गोड. तुम्ही जेव्हा म्हणत होते का, तेव्हा आमचं महिला मंडळ जे जोडीनं नवरा बायको कीर्तनाला आलेले असेल का जोडीनं, तेव्हा आमचं महिला मंडळ म्हणत असेल, बाई आमची यांचं कितीक आवाज निघालं कितीक नाही. एक तर त्यांना फक्त घरात पिक्चरचीच गाणी म्हणायची सवय, कधी भजन म्हणायची सवय नाही. पण खूप गोड म्हटलं. एकदा जोरदार टाळ्या तुम्ही वाजवा तुमच्यासाठी, जोरदार टाळ्या. तुकोबर आहे. तुम्ही आतापर्यंत आम्हाला एवढं सांगितलं, भगवंत योग जाणतात, क्षेम जाणतात, हाताला धरून रस्ता दाखवण्याचं कार्य करतात, मागे उभे राहतात, पुढे उभे राहतात, प्रत्येक संकटातून सोडवतात. पण तुमच्या बोलण्यावर आम्ही कशावरून विश्वास ठेवावा. तुकोबाराई सांगतात, तुमचा माझ्या बोलण्यावरती जर विश्वास नसेल तर आपल्याकडे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला आहे. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधला, विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हा चेत, विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराणी अरसी गाते वेदशास्त्र प्रमाण. श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला. या सगळ्यांनी सांगितलं ईश्वराची भक्ती करा, ईश्वराला शरण जा. पण आपल्याकडे ऐकायला वेळ नाही, आपल्याकडे वाचायला वेळ नाही, आपल्याकडे ऐकायला वेळ नाही. लॉकडाऊनमध्ये आम्ही दिवस दिवस आमच्या मुलांच्या हातामध्ये ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल 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 दिला. आमची मुलं मोबाईलवरती शॉर्ट व्हिडिओ बघतात. शॉर्ट व्हिडिओ बघता 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 आमच्या मुलांचं आयुष्य कधी शॉर्ट झालं आम्हाला सुद्धा कळालं नाही. अरे आम्ही आमच्या मुलांच्या हातात खुशाल मोबाईल देतो, आमची मुलं 24 तास त्या मोबाईलवरती टिकटॉकची व्हिडिओ बघत बसतात. तुम्हाला माहिती का त्या शॉर्ट व्हिडिओचं काय झालंय सध्या? त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्या देशातून काही परदेशातून इतकी घाणघाण व्हिडिओ येतात, इतकी घाणघाण व्हिडिओ येतात का ती व्हिडिओ आपल्यासारख्या मोठ्या माणसांनी सुद्धा बघू नये. ती आमची लहान लेकरं बघतात. विचार कर आमच्या बालमनावरती काय परिणाम होत असेल आमच्या लेकरांच्या. काय बघत असतील आमची लेकरं डोळ्यानं आणि काय ऐकत असतील आमची लेकरं कानानं. काय विचार करतील आणि काय पुढे आयुष्य घडवतील, काय पुढे आयुष्यात प्रगती करतील, हा विचार प्रत्येक मायबापानं केला पाहिजे. अरे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. द्या ना मुलांना एक ज्ञानेश्वरीची ओवी वाचायला, द्या ना मुलांना हरिपाठ वाचायला, हनुमान चालीसा.
द्या ना लेकरांना वाचायला. अरे आपला मुलगा नाही मोठा इंजिनियर झाला तरी चालेल, डॉक्टर झाला तरी चालेल, नाही मोठा शिक्षक झाला तरी चालेल, नाही मोठा प्रिन्सिपल झाला तरी चालेल, नाही मोठा कलेक्टर झाला तरी चालेल, नाही मोठा IPS अधिकारी झाला तरी चालेल, पण एवढे चांगले संस्कार आम्ही आमच्या लेकरांवरती केले पाहिजे की आमचा मुलगा एक चांगला माणूस बनला पाहिजे, एक चांगला नागरिक बनला पाहिजे. एवढी तरी अपेक्षा प्रत्येकाने ठेवा. आणि मुलांना घडविण्याची ताकद आमच्या ग्रंथांमध्ये आहे. राजमाता जिजाऊनं राजे छत्रपती घडवले, राजमाता जिजाऊनं राजे छत्रपती घडवले याच ग्रंथांच्या आधारावर. अरे राजे घडले, रामाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. कोणता मोबाईल होता त्या काळामध्ये, कोणतं कम्प्युटर होतं त्या काळामध्ये, कोणती TV होती त्या काळामध्ये, कोणती विज्ञानाची साधनं होती त्या काळामध्ये. माझे राजे घडले, कसे घडले? अरे राजे जर नसते तर नसती अंगणातली तुळस, नसते मंदिराला कळस, नसते राहिल्या मुली बाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. अरे माझा राजा देव नव्हताच, मंदिरातला देव माझ्या राजामुळे सुरक्षित आहे. हे माझ्या राजांचे उपकार आहे. म्हणून अभिमानानं म्हणावं असं वाटतं, अरे घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपतींशिवाय शोभा नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. म्हणून हे संस्कार आमची ग्रंथ संपदात येते. नाहीतर आमची लेकरं शाळेत शिक्षक म्हणले पोरांनो सांगा 90+90 किती? एक वर्ग पटकन उभं राहिलं सर मी सांगू का? म्हटले हो, 90+90 म्हणजे अख्खी क्वार्टर. सर म्हणे याचा पटकन सत्कार करा, जमलं त्याला एखादा पुरस्कार जाहीर करा. शाळेमध्ये शिक्षकाने विचारलं, एका मुलाला उभं केलं, सांग म्हटले लंका कुणी जाळली? पोराच्या मांड्या ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ते म्हटले सर जेव्हा लंका जळाली तेव्हा मी शाळेतच आलो नव्हतो. दुसऱ्याला उभं केलं, सांग लंका कुणी जाळली? ते म्हटले सर माझ्या आईने सांगितलं शाळा सुटली की डायरेक्ट घरी यायचं, जाळा पोळाच्या भानगडीत पडायचं नाही. काय चाललंय सर? अहो फुकटचा पगार, फुकटची खिचडी, फुकटचं गणवेशन, फुकटचं सगळं. एवढा सोपा प्रश्न विचारला मुलांना येत नाही, काय शिक्षण देतात तुम्ही पोरांना? सर म्हटले साहेब तुम्हाला छातीला हात लावून सांगतो साहेब, मी माझ्या विद्यार्थ्यांवरती इतके चांगले संस्कार केलेले का माझ्या विद्यार्थ्यांपैकी लंका कोणीच जाळलेली नाही. कोण म्हणलं? कोण म्हणलं? साहेब म्हणे बरोबर आहे, वरमाईच अशी तर वरडाला नाव ठेवून काही उपयोग आहे. साहेब जसे गेले सरपंच साहेबाकडे, सरपंच साहेब इकडे ग्रामपंचायतीमध्ये गुटखा खाऊन थुंकू नका, जरा तिकडे जाऊन बसा, बघा झडपीच्या शाळेत काय चाललंय, पोरांना काही येत नाही, मुलांना काही कळत नाही, काय संस्कार, काय शिक्षण, काय चाललंय? म्हटले झालं काय? एवढा सोपा प्रश्न विचारलं. म्हटले विचारलं काय? लंका कोणी जाळली? सरपंच म्हणे एवढंच ना, नका टेन्शन घेऊ, जरा बसा, पाणी प्या, रिलॅक्स व्हा. त्याचं कारण आहे. म्हटले काय? गावात झाल्या 2 पार्ट्या पोरं आहेत लहान लहान, गावात झाल्या 2 पार्ट्या पोरं आहेत लहान लहान. पोरांना ही प्रश्न पडला असेल नेमकी लंका ह्या पार्टीने जाळली का त्या पार्टीने जाळली? म्हटले बरोबर आहे. डायरेक्ट साहेबांनी जेडपीचं ऑफिस गाठलं. जेडपीचे अध्यक्ष साहेब जरा शाळेकडे लक्ष द्या. झालं काय? एवढा सोपा प्रश्न विचारला, मुलांना येत नाही. विचारलं काय? लंका कोणी जाळली? जरा बसा, रिलॅक्स व्हा, नाश्ता करा, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, कारण आहे. म्हटले काय? एक काम करा, मी तुम्हाला एक कोरा कागद देतो, तुम्हाला त्या गावामध्ये ज्यांच्यावर संशय असेल त्यांची नाव वरती लिहून द्या, खाली तुमची सही करा, आपण पोलिसांकडून तपास करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. कोणावर? कोणावर? लंका जाणाऱ्यांवर. हा विचार आम्ही प्रत्येकानं केला पाहिजे. आमच्या लेकरांवरती आम्ही चांगले संस्कार केले पाहिजे. आमच्या लेकरांना आम्ही चांगलं घडवलं पाहिजे. जीवनात नाही प्रॉपर्टी जास्त कमवता आली चालेल, नाही जास्त संपत्ती कमवता आली चालेल, लेकरांचे संस्कार मात्र आम्ही कमवले पाहिजे. कारण आज आम्ही लेकरांवरती संस्कार केले तर उद्या लेकर आमचं भवितव्य घडवतील. म्हणून आम्ही लेकरांना चांगलं सांभाळलं पाहिजे. मोबाईलपासून आमच्या लेकरांना दूर ठेवलं पाहिजे. पोरांना मोबाईल तेव्हाच द्या, स्वतःच्या पायावर उभं राहू द्या, स्वतःच्या हिमतीनं पैसा कमवू द्या, आणि मग मुलांना मोबाईल घेऊ द्या. तसा मुलांना मोबाईल घेऊ देऊ नका, नाहीतर आमच्या मुलांना अधोगतीला जायला आम्हीच कारणीभूत राहू. तुकोबाराई सांगतात, तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना, तुम्ही ही ग्रंथ संपदा बघा किती श्रेष्ठ आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे नाही विश्वास जामरी, तुका म्हणे नाही विश्वास जामरी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, 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 तुका म्हणे विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी. पाहावे पुराणे विचारून
पुराणी विचारोनी पहावे पुराणी विचारोनी पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना पहावे पुराणी विचारोनी पहावे पुराणी विचारोनी पडिये देह भाव पुरवी पुरवी वासना ते आपना पासी न्यावे आती ते आपना आपना पासी न्यावे आती हळदी ते आपणा पासी न्यावे हळदी ते आपणा पासी न्यावे पडिये देह भाव पुरवी वासना हे पडिये देह भाव पुरवी वासना ते अपना पाशी न्यावे अपना पाशी ते अपना पाशी न्यावे ते आपणा पासी न्यावे देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना पुरवी वासना पुरवी अशा स्वरूपाने तुकोबाराई सांगतात आपला जर तुमचा जर माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर आपल्या पुराणांना विचारून बघा. आपल्या पुराणांनी सांगितलंय आणि त्या पद्धतीने आपण ईश्वराची भक्ती केली पाहिजे. भगवान परमात्मा आपल्यावरती नितांत प्रेम करतो. आपणही त्या परमतत्वावरती नितांत प्रेम केलं पाहिजे. अशा स्वरूपाने आज या ठिकाणी या श्री क्षेत्र लाडोळे या गावामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं हरिभक्ती परायण असणारे आमचे दत्ता महाराज गुंड बरोबर ना यांच्या संपूर्ण सहकार्यानं गावकरी मंडळीच्या सहकार्यानं सुंदर अशा प्रकारे हे महिला नियोजन अप्रतिम अशा स्वरूपाचं हे महिला नियोजन स्वखर्चातून ते या ठिकाणी हा सप्ताह उभा करत असतात.
आणि खऱ्या अर्थाने खरंच त्यांना द्यावी तेवढी धन्यता कमी आहे की त्यांनी यावे संपूर्ण स्त्री जागर स्त्री शक्तीचा नारी शक्तीचा पुरस्कार आणि एक चांगले विचार महिलांचेच विचार महिलांच्या मुखातून महिलांपर्यंत पोहोचावे या हेतूने आयोजित केलेला हा अखंड हरिनाम महिला सप्ताह आणि या सप्ताहाची आजची प्रथम दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। त्यानिमित्तानं तुम्हा सर्व मातेपित्यांचं दर्शन घडलं मी माझं परमभाग्य समजते। या ठिकाणी कार्यक्रमासाठी सर्वच गायक वादक मंडळी सर्वांनी सुंदर अशा प्रकारे सहकार्य केलं। सर्वांचे मी मनापासून आभार मानते। या ठिकाणी असणारी दोन्ही बाजूचे दोन्ही पखवाजे दोन्ही गायनाचार्य साऊंड सिस्टमवाले दादा पेटी मास्तर विणेकरी सगळ्यांनी सुंदर अशा प्रकारे सहकार्य केले। सर्वांचे मनापासून माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली